नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक सिंपल ब्लाउजचा बॅकनेक बघणार आहोत। बॅकनेक डीप आहे आणि जसं की बॅक साईडला कुठलेही काट नाही, तर अशा प्रकारे कोणता ब्लाउज बनवायचा, कोणता बॅकनेक बनवायचा कळत नाही। तर बघा, इथे मी उंचीमध्ये नेहमी आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो, पण आजचा जो बॅकनेक आहे त्याच्यामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। कारण बऱ्याच स्टुडंटला समजत नाही की कुठल्या बॅकनेकमध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेतलं पाहिजे, नाहीतर मग उंची कमी होते बॅकनेक बनवल्यावर। तर हा अशा प्रकारचा बॅकनेक आहे ज्यामध्ये उंची कमी होणार आहे तुमची फ्युचरमध्ये, सो मी 2 इंच एक्स्ट्रा घेतला। आता पुढे मी नेक ड्रॉ केला, चौकोन तयार करून घेतला। जी काही तुमची गळारुंदी असेल त्याप्रमाणे तुम्ही नेक ड्रॉ करून घ्यायचा, म्हणजे जो चौकोन असेल तो। त्यानंतर बघा, जो गळा उंची आहे त्याच्यावरती 1 इंच आणि खाली 1 इंच असं मी मार्किंग केलेलं आहे। ओके, तर वरती जे 1 इंच मी मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला गोल गळा सिंपल आखून घ्यायचा आहे। जसा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्या प्रकारे मी तो गोल गळा आखून घेतलाय। त्यानंतर खाली जो 1 इंच आहे त्या 1 इंचापासून मी मुंढ्याला म्हणजे साईड फिटिंगच्या भागाला बघा वरतून 1-1.5 इंच सोडून सरळ लाईन आखली आणि मध्ये या प्रकारे चौकोन तयार केला। सो असा हा बॅकनेक आहे। आता मी हा कशा प्रकारे कट करते तेही पहा। पहिल्यांदा मी गोल आकार कट केला, त्यानंतर जो मुंढ्याला आकार दिलेला आहे म्हणजेच की फिटिंगच्या बाजूला जो आकार दिलेला आहे, सरळ लाईन घेतलेली आहे, तो कट केला आणि नंतर मध्ये जो आपण छोटासा कॉर्नर आखलेला आहे तो कट केला। सो अशा प्रकारे हा आपला बॅकनेक असणार आहे। तर आता ह्याला डिझाईन काय करायचं, तर आपण इथे कॉर्ड पायपिंग कॉन्ट्रास्ट कलरची इथे सगळीकडे जोडणार आहोत। तर जसं होतं फोल्ड केलेला तसा भाग मी परत ठेवते आणि हे अशा प्रकारे ठेवून मी मध्यात कट करते। आता नॉर्मली तुमच्या लक्षात आलं असेल की आपण 2 इंच एक्स्ट्रा का घेतलंय। अजूनही लक्षात नाही आलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे समजेल। त्यानंतर बघा, मी गळ्याचा आकार कट केला आणि इथला जो कॉर्नर कट केला तोही कट केला। आता हे आपले 4 पार्ट तयार झालेले आहेत। वरती मुंढ्याच्या बाजूचे 2 म्हणजे शोल्डरच्या बाजूचे 2 आणि बॉटमचे बॅक साईडचे 2। तर आता गळ्याच्या बाजूला आपल्याला कॉर्ड पायपिंग जोडायची आणि मध्ये जो आपण छोटासा 1-1.5 इंचाचा चौकोन ठेवला आहे तिथे सुद्धा कॉर्ड पायपिंग जोडायची आहे। तर मी ही थोडीशी हिडन जोडते आहे, तर तुम्ही बघू शकता। आधी अस्तरला कॉर्ड पायपिंग जोडायची, गोल आकाराला, आणि त्यानंतर जो आपला व्ही आकार आहे की जिथे आपण मध्ये 2 इंचाचा चौकोन ठेवलेला आहे तिथे जोडायची। तर बघा, एक पार्ट मी असं छान उलटवून घेतलेला आहे जोडून, तर हा अशा प्रकारे तयार झाला आहे। तर तिथे थोडासा मी कर्व आकार आलेला आहे, तर तिथे आपण शेवटी तुम्हाला बघायला मिळतो किती छान दिसतो। अशा प्रकारे हा बघा कॉर्ड पायपिंग जोडून झाली। ह्याचे साईड पार्ट्स पण व्यवस्थित जोडून हा पार्ट तयार करून घ्यायचा। अशाच प्रकारे आपल्याला दुसरा भागही तयार करून घ्यायचा आहे कॉर्ड पायपिंग जोडून। आणि ते जोडल्यानंतर सरळ केल्यानंतर साईडचे पार्टसुद्धा जोडून घ्यायचे, जेणेकरून आपलं फिनिशिंग छान येतं। साईडचे पार्ट जोडून झालेत बघा। अशा प्रकारे हा आपला शोल्डरच्या बाजूचा दोन्हीही पार्ट्स आपले तयार झालेत। आता बॉटमचा पार्ट मी तयार करते। तर बॉटमचा पार्ट तयार करताना इथे मी कॉर्ड पायपिंग नंतर जोडणार आहे। अगोदर मी काय केलं, सरळ बाजू वर ठेवली मेन फॅब्रिकची आणि जी क्रॉस लाईन आहे त्या क्रॉस लाईनला टिप टाकून घेते अस्तर वरती ठेवून। त्यानंतर त्याला नॉचेस द्यायचे आणि उलटवून आपल्याला जी आपण दाबटीप देतो ना अस्तर बाहेर येऊ नये म्हणून, तर तशी दाबटीप देऊन घ्यायची। म्हणजे दोन्ही भाग वेगळे करायचे आणि अस्तरच्या बाजूला मार्जिन घ्यायचं आणि अस्तरच्या बाजूलाच मी टिप टाकली, म्हणजे अस्तर हे बाहेर दिसणार नाही तुमचं। अशा प्रकारे हे झाल्यानंतर चेक करायचं की पाठीमागचा भाग आपल्याला किती हवा आहे त्याप्रमाणे, आणि त्यानंतर
त्यानंतर हे पुन्हा उलटवून घ्यायचं, म्हणजे जसे आपण अगोदर टीप टाकली होती सरळवरती अस्तर तसंच हे उलटवून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एक 1/2 इंच खालच्या बाजूने टीप टाकून घ्यायची आणि मधून उलटवून घ्यायचं. मधून उलटवल्यानंतर इथे आपण वरून दाबटेप देणार आहोत अस्तर बाहेर येऊ नये म्हणून. ही दाबटेप देऊन झालेली आहे. आता साईड पार्ट मी जोडते. एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते मी कट करून घेतलं. तर अशा प्रकारे हा पण बॉटमचा पार्ट तयार झाला आहे. आता ह्याला मी कॉड पायपिंग डिरेक्टली वरच्या बाजूने लावते. तर बघा सिंगल दाब जोडायचा आहे कॉड पायपिंग जोडताना आणि हा अशा प्रकारे मी इथे कॉड पायपिंग व्यवस्थित जोडून घेतली. मध्ये जो कॉर्नर आहे तिथे कट करून आपल्याला क्रॉसमध्ये पुन्हा कॉड पायपिंग ठेवायची आणि ती जोडून घ्यायची. तर अशा प्रकारे हा सुद्धा पार्ट आपला व्यवस्थित तयार झाला आहे. आता हे आपले जे 3 पार्ट तयार झाले ते व्यवस्थितरित्या जोडून घ्यायचे. तर उंची चेक करायची, कारण बघा 1 इंच आपण जे एक्स्ट्रा घेतलं होतं ते शोल्डरला आणि बॉटमला गेलं आणि मध्ये जे 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं म्हणजे 2 इंच जसं, तर बघा इथे 1/2 इंच जाणार आहे, म्हणजे शोल्डरच्या वरच्या भागाला अर्धा इंच आणि बॉटमच्या भागाला अर्धा इंच. इथे जोडण्यामध्ये आपल्याला अर्धा इंच इथेच जातं. ठीक आहे, त्यामुळे आपण 2 इंच अशा पार्टमध्ये तुमचा बॅकनेकचा उंची जी आहे ती कमी होऊ शकते. बऱ्याच जणींनी मला कमेंट्स केल्या, तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात धरत नाही. सो ह्या गोष्टी आधी लक्षात ठेवायच्या आणि त्यानंतर कटिंग करायचं. सो हे व्यवस्थित झालेलं आहे. हे आता आहे असं मी टाचण्या लावून अटॅच करून घेते आणि हा फायनली आपला ब्लाऊज पूर्णपणे तयार झालेला आहे. मी पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे. तर आता इथे मेन आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ब्लाऊज तर असं झालं एकदम सिंपल दिसतं आहे. तर आता मध्ये जो पार्ट ओपन आहे आपला 1-1.5 इंचाचा, त्यासाठी मी इथे काय केलं आहे, नॉट तयार करून घेतली आणि ती साखळीसारखी एकमेकांमध्ये अडकवून असे 2 प्रकार तयार करून घेतले. जे मध्ये आपला भाग ओपन राहिला आहे त्यामध्ये हे व्यवस्थित आपल्याला 1 इंचाचा गॅप सोडून मी म्हणजे दोन्ही भागाला अर्धा इंच अशा प्रकारे मी हे अटॅच करून घेणार आहे. म्हणजे तिथे जास्त गळा ताणला जाणार नाही वेअर केल्यानंतर. सो हे व्यवस्थित असं मी अटॅच करून घेतलं आहे दोन्ही पार्टला आणि त्यानंतर बॉटमला मी 2 गोल्डन कलरचे बटन्स सेम जी कॉड पायपिंग आपण वापरली त्याच फॅब्रिकचे बटन्स मी इथे बनवले आणि हा आपला बॅकनेक तयार झालेला आहे. जे बटन्स मी अटॅच करून घेतलेत आणि याची स्लीव्स जी आहे ती सध्या बघा खूप ट्रेंडिंग चालू आहे. पफ स्लीव्सची आपल्याला मी याचा व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे. सो तिथेसुद्धा मी एक छान असं बटन अटॅच करून घेतलेलं आहे. सो कसा झाला हा बॅकनेक मला नक्की कमेंट करून सांगा. जेव्हा काट नसतात पूर्ण प्लेन ब्लाऊज असतो तेव्हा अशा प्रकारे तुम्ही बॅकनेक नक्की ट्राय करू शकता. चला मग भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओसोबत.